आपण मिसळ करणार आहे। त्यासाठी आपण घेतलेले आहे टोमॅटो, नारळाचा किस व नंतर कोथिंबीर। मग नंतर मिसळसाठी आपल्याला फरसाणा, जिरा, मोड आलेले मटकी व लसूण, कांदा। मग आपण आपली घरगुती मसाले चटणी, ह्याला आपण लाल तिखट चटणी असेही म्हणतात। लसूण, खोबऱ्याचं खीस, मेथी कोथिंबीर, टोमॅटो आणि जिरा सर्व वाटून घ्यायचं। चला आपण या भांड्यात आता तेल घालून घेऊ। आता आपण या भांड्यात तेल घातलेले आहे। यात कांदा व टोमॅटो घालून घेऊ आणि त्यांना हलवून घेऊ। एका वाटीत आपण चिंचेचं कोळ घेऊ, त्यात थोडी आपण हळद घालू, त्यात आपण लाल चटणी घालू, त्यात आपण मोड घालू, आता यात आपण पाणी घालू। मग त्यात आपल्याला वाटण घालायचे आहे। आता आपण वाटण घालू। जे आपण पहिल्यांदा तयार केलेले होते ते वाटण, त्याच्यावर आपण किसलेलं खोबरं घालू। मग आता त्याला आपण शिजू देऊ। त्यात थोडे आपण मीठ घालू, त्यात आपण चिंचेचं कोट घालू,